छत्रपति संभाजीनगर औरंगाबाद में पुलिस भर्ती रद्द होने से बाहरी जिलों से आए छात्रों को परेशानी हो रही है। पहले 9 जुलाई को छात्रों को बुलाया गया था, फिर तारीख बदलकर 2 अगस्त को बुलाया गया था। दोनों बार छात्रों को 2000 रुपये खर्च करने पड़े। यहाँ ना तो रहने की व्यवस्था है, ना ही खाने की और पीने के पानी की भी सुविधा नहीं है। स्टाफ भी व्यवस्थित नहीं है। अब फिर से पुलिस भर्ती रद्द होने से छात्रों को परेशानी हो रही है। इस संबंध में पुलिस आयुक्त प्रवीण पवार ने कहा कि कानून और व्यवस्था की समस्या अचानक उत्पन्न हुई थी और शहर में बारिश का मौसम था, इसलिए हमें ये निर्णय लेना पड़ा कि हम आंदोलन को व्यवस्थित तरीके से संभालें। हमने भर्ती स्थल पर नोटिस लगाया था और छात्रों की रहने की व्यवस्था की थी। कुठला आला मित्र आणि कशा प्रकारे भरती करतात? मी यवतमाळ जिल्ह्यावरून आलेलो आहे। मी 22 तारखेला पण आलते त्याची 22 तारखेला आलतो, पावसामुळे ग्राउंड कॅन्सल झालं आणि मी पुन्हा कॅन्सल झालं तर 5 वाजता संध्याकाळी नोटीस लावली यांनी। तर मी 23 तारखेला पण आलतो, त्या दिवशी पण ग्राउंड घ्या म्हटलं तर घेतला नाही आणि मी 2 तारखेला दिली होती मला तारीख। कालच्या डेट मध्ये आजच्या डेट मध्ये 2 तारीख आहे, तर मी आज पण ग्राउंड कॅन्सल झालेला आहे। आता आम्हाला 3 तारीख दिली आहे। राहण्याची व्यवस्था कशी करण्यात आलेली आहे? राहण्याची व्यवस्था आम्ही येथेशी झोपलेलो आहे, बघू शकता तिथं मुलं आहे, तिथे झोपलेलो आहे आम्ही। जेवणाची व्यवस्था आता कन्फर्मेशन तर माहित नाही, पण दिलं कोणतरी। काय नाव तुझं? माझं नाव सत्यपाल जाधव आहे। कुठून आलाय? यवतमाळ जिल्हा। काय सगळं आज पोलीस भरती होती ती रद्द करण्यात आलेली आहे, नेमकं कारण? छत्रपती संभाजीनगर मध्ये आदर्श नागरी पतपेढी त्याचबरोबर बँकेच्या संदर्भामध्ये 6 गुन्हे दाखल आहेत। त्यांचे जवळपास 62,000 ठेवीदार संपूर्ण जिल्ह्यामधले आहेत, ग्रामीण भागातले आणि शहरी भागातले। तर यापूर्वी त्यांची 2 आंदोलनं आपल्या शहरामध्ये झालेली होती। दोन्ही आंदोलनं देखील थोडीशी त्याच्यामध्ये कायदाव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झालेला होता आणि त्याच्यामध्ये बळाचा देखील पोलिसांना वापर करावा लागलेला होता। या अनुषंगाने माननीय माजी खासदार श्री इम्तियाज जलील यांनी त्यांचं आंदोलन करायचं अचानक पवित्रा घेतलेला होता आणि सर्व ठेवीदारांना या संदर्भात आम्ही पोलीस आयुक्त कार्यालयामध्ये काल त्यांची आम्ही सविस्तर बैठक घेतलेली होती। आंदोलनकाराची बाजू ही आम्ही समजून घेतलेली होती आणि त्याचबरोबर त्यांना कायदा व सुव्यवस्था प्रश्न निर्माण करू नका आणि या प्रकारे त्यांनी आग्रह धरला होता की माननीय सीएम सरांची भेट त्यांना पाहिजे होती। त्याचं नियोजन पालकमंत्री महोदय आणि सीएम कार्यालयाशी करून आम्ही त्यांच्या एक डेलिगेशनची भेट एअरपोर्टला आज घडून आणलेली होती। तरी देखील काल रात्री त्यांच्या एक ऑडिओ क्लिप हा जो आहे तो व्हायरल झालेला होता, ज्याच्यामध्ये कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण करण्याबाबतची काही चर्चा आणि काही वक्तव्य करण्यात आलेली होते। त्या अनुषंगाने आमच्या प्रतिबंधात्मक कारवाई त्याचबरोबर ती प्रभावी हे आंदोलन योग्य पद्धतीने हाताळण्याकरता आम्हाला योग्य त्या बंदोबस्ताची आवश्यकता होती, त्याप्रमाणे हा निर्णय घ्यावा लागलेला होता। त्याचबरोबर शहरामध्ये मागील काही दिवसापासून पाऊस देखील पडत होता। आपल्याला माहिती आहे की शहरामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी पाऊस पडतोय, त्याच्यामुळे ह्या कारणामुळे देखील आपल्याला याप्रमाणे निर्णय घ्यावा लागला होता। मुलांना काही जे परीक्षार्थी होते किंवा भरती मुलं होते त्यांना काही SMS वगैरे काही पाठवलेला आहे? हा, त्यांना आपण त्या ठिकाणी बोर्ड लावलेले होते, त्याचबरोबर त्यांना उमेदवारांना त्या ठिकाणी माझ्या सगळ्या त्या ठिकाणच्या परिसरातल्या अधिकाऱ्यांची मी बैठक घेऊन त्यांची आजूबाजूच्या मंगल कार्यालय किंवा काय आजूबाजूची ठिकाणं असेल त्यांच्याकरता राहण्याची व्यवस्था करण्याकरता देखील आम्ही सोय केलेली होती। त्याचबरोबर आमच्या MT मधून देखील त्या ठिकाणी वाहनं ठेवण्यात आलेली होती, जेणेकरून मुलांची कुठल्या प्रकारची गैरसोय होणार नाही। भरती रद्द झाली मग कधी कळवण्यात आलं? साधारणतः त्यांना अगोदर 1 दिवस अगोदर कळवण्यात आलेलं होतं। ग्रामीण भागातून आलेले काही विद्यार्थी होते, त्यांचे जे हाल झाले त्याला जबाबदार कोण? नाही, प्रश्न असा आहे की हा कायदा व्यवस्थेचा प्रश्न अचानक निर्माण झालेला आहे आणि ह्याच्यापूर्वी देखील आपल्याला माहिती आहे की आपल्याकडे पाऊस कधी येतो आणि पावसामुळे देखील आपल्या भरती वगैरे जे आहेत ह्या रद्द झालेल्या आहेत आणि आपल्याकडे देखील पावसाचं वातावरण होतं। आज देखील तुम्ही बघताय शहरामध्ये पाऊस पडतोय वेगवेगळ्या ठिकाणी आणि त्याच्यामुळे कसं आहे की कधी कधी पूर्ण दिवस आपल्याला भरती घेता येत नाही, केव्हा केव्हा आपल्याला अर्धा दिवस भरती घेता येते, नंतर पुढे घेता येत नाही, त्यावेळी देखील भरती ही आपली रद्द होऊन पुढे ढकललेली आहे आपल्याकडे। माझं नाव अभिषेक भाकरे, मी अकोल्यावरून आलेलो, अकोल्यावरून खेडेगावावरून आलेलो। हे माझी दुसरी चक्कर आहे तशी। पहिल्या चक्कर पण माझे 2000 रुपये केले, या चक्कर पण मध्ये पण 2000 रुपये केले। तिथं राहायची व्यवस्था नाही, ऑटोवाले त्रास देतात, झोपाची व्यवस्था नाही, तुम्ही पाहू शकता सर्वजण बाहेर झोपलेले आहेत। इथं मच्छराचा त्रास, अंडास पण इथं सफा केलेले नाही आहे, काही नाही आहे। मुलांना घरून एवढे पैसे कुठून आणायचे? 2-2000 रुपये लागते आम्हाला परत यायला। त्याच्यामध्ये माझे वडील शेतात काम करतात आणि कुठून पैसे देणार आहे हमेशा? इथं जेवायला पण व्यवस्थित काही नाही आहे, बाहेर जेवायला गेलं ते पण 2 पोळ्या देतात आणि 80-80 रुपये घ्यायले। या ऑटोवाल्याचा भरपूर त्रास आहे।
आणि इथं माझा मित्र रात्री बिमार पडला, त्याला ताप आली, इथं बाहेर झोपला तो पाण्यात, पाऊस सोडला तर पाण्याची वसाड पण लागते इथं, रातभर बसून राहायचं काम पडलं इथं कोपरा धरून, कारण इथं बाहेर पाणी येते आणि इथं पाणी प्यायला पण त्यांना हे केलेलं नाहीये, बोटला विकत घ्यावं लागते इथं स्टाफ पण व्यवस्थित हे करते आणि कुणी अजून विचारलं पण नाही इथं की तुम्हाला राहिले आहे काही विचारलं नाहीये बाकीच्या शेतीच सारखं. खूप अवघड हे सध्या हे चालू आहे इथं. आल्यावर त्यांना विचारलं पण ते काही बोलायलाच तयार नाही, काय सांगायलाच तयार नाही. तिथं बोर्ड लावून दिलेले आहे फक्त त्यांनी की ज्याचं 2 तारखेला होतं त्यांचा 3, 4, 5 कधी पण येऊ शकता. आता एवढं लांब आल्यावर परत जावं कसं, परत जायला आम्हाला 8, 10 घंटे लागते. त्याच्यामुळे बस पण नाही आहे, ट्रेन पण हे पण नाही आहे, सर्व लेट चालते. अमरावती में कोरोना के 6 मामले और स्वाइन फ्लू का 1 मामला सामने आया है। कोरोना के 140 नमूनों में से 6 नमूने पॉजिटिव आए हैं। संत गोड़के बाबा अमरावती विश्वविद्यालय की प्रयोगशाला में भेजे गए नमूनों की जांच की रिपोर्ट में ये बात सामने आई है। जिले में 6 मरीज कोरोना पॉजिटिव पाए गए हैं, जिससे स्वास्थ्य विभाग हाई अलर्ट पर है। कोरोना पॉजिटिव मरीज होम आइसोलेशन में है, जिला सर्जन दिलीप सोंदले ने बताया। सध्या अमरावती महानगरपालिका क्षेत्रामध्ये 6 कोरोनाचे पेशंट पॉझिटिव्ह सापडलेले आहेत। वैद्यकीय अधिकारी डॉक्टर काळे साहेब महानगरपालिका हे त्याबद्दल त्यांची पुढचे जे फॉलोअप आहे त्या संदर्भाने जी तपासणी आहे ती करत आहे। सध्या डेंग्यू आणि चिकनगुन्याचे हे पेशंटसुद्धा सध्या पॉझिटिव्ह आहेत, तर त्याबद्दल सुद्धा महानगरपालिका आणि त्या क्षेत्रानुसार कारवाई चालू आहे। तर आपण जे आयसोलेशनचे पेशंट आहेत, आपण वार्ड नंबर 10 मध्ये आपण आयसोलेशनचे पेशंट ठेवतो, पण सध्या स्थितीत कोरोनाचे कुठलेही पेशंट ॲडमिट नाही आहे, जे काय ते होम आयसोलेशनमध्ये आहे। झिकाचे आपल्याकडे त्या संदर्भित कुठलेही म्हणजे संशयित रुग्ण काही सापडलेले नाही आहेत। हा पर्टिक्युलरली हा पश्चिम महाराष्ट्रातील काही 2 ते 3 जिल्ह्यामध्ये हे रुग्ण सध्या आहेत। भाजपा नेता किरीट सोमैया ने कल्याण सहजानंद चौक होर्डिंग दुर्घटना स्थल का दौरा किया और कहा कि केडीएमसी को होर्डिंग पर कार्रवाई करनी चाहिए। उन्होंने पूछा कि केडीएमसी मौत की प्रतीक्षा कर रही है क्या। उन्होंने मांग की कि 8 दिनों के भीतर होर्डिंग का स्ट्रक्चरल ऑडिट होना चाहिए और पुलिस को इस मामले में केस दर्ज करना चाहिए। अगर 48 घंटों के भीतर जिम्मेदार अधिकारी के खिलाफ कार्रवाई नहीं होती है तो कल्याण महापालिका आयुक्त के खिलाफ भी कार्रवाई की मांग करेंगे। 17 लोकांचा मृत्यूनंतर मुंबई महापालिकेला जाग आली। आता त्याने आदेश काढले 40 बाय 40 फूट पेक्षा कोणतंही होर्डिंग मोठं नको, त्यांची क्षमता 158 किलोमीटर वायुगतीची असली पाहिजे। त्यानंतर जर कल्याण डोंबिवली महापालिकेला, ठाणे महापालिकेला, पनवेल महापालिकेला, मीरा भायंदरला यांना तिथल्या होल्डिंग पडून तिथले नागरिकांच्या मृत्यूची ते वाट पाहणार आहे। मी आज महापालिका आयुक्तांशी बोललो, ताबडतोब 24 तासात सगळ्या होल्डिंग धारकांना नोटिस केल्या पाहिजे। जे होल्डिंग 40 बाय 40 पेक्षा मोठा आहे, सुप्रीम कोर्टाने रेल्वेला पण आदेश दिला, त्या होल्डिंग संबंधित ताबडतोब डिमोलेशनची ऑर्डर निघाली पाहिजे। प्रत्येक होल्डिंगची वायुगती प्रतिरोधची क्षमता 158 किलोमीटर हे विजेत्यांनी म्हणताय की असली पाहिजे। आणि मी स्वतः कल्याण डोंबिवलीमध्ये रोज मॉनिटरिंग करणार आहे। पुढच्या आठवड्याभरात सगळ्या होल्डिंगचं स्ट्रक्चरल ऑडिट आणि 40 बाय 40 पेक्षा मोठ्या होल्डिंगचं डिमोलिशन। मी पोलीस अधिकारी, महापालिका अधिकाऱ्यांची पण चर्चा केली आहे। स्थानिक भारतीय जनता पक्षाचे नेते वरुण पाटील, अन्य लोकांची पण पोलीस या होल्डिंगच्या दुर्घटना संबंधी FIR घेत आहेत, त्यांचा प्रोसेस सुरू झाला आहे। महापालिका स्वतः तक्रार करीत आहे, त्यात हा मुद्दा येणार। जर महापालिकेचा अधिकाऱ्याला किंवा ते होल्डिंग लावणाऱ्या कंपनीला जर माहित होतं की हे बेकायदेशीर होतं तर त्यांच्यावर कारवाई होणार। मुख्यमंत्र्यांनी आदेश, मी कल्याण महापालिका, डोंबिवली महापालिका आयुक्तांना बोललो आहे, 48 तासात जर नोटीस निघून कारवाई सुरू झाली नाही तर कल्याण महापालिका, डोंबिवली महापालिका आयुक्तांवर पण कारवाई करण्याची मी मागणी करणार।
आता हा